कसं आहे इन्स्पेक्टर साहेब, आत्ता काही स्टेटमेंट देण्याची आमच्या जावई बापूंची परिस्थितीच नाही आणि इतर लोक तुम्हाला काय सांगतील अशी त्यांची मनस्थिती नाही। तेव्हा इतक्यात काय कोणाची चौकशी करू नका बा। डॅडी अहो असं कसं शक्य होईल? अहो ही केस एवढी साधी सोपी नाहीये। त्या घरामध्ये एक मर्डर झालाय। अहो सूर्यकांत जगताप आता क्रिटिकल परिस्थितीमध्ये आहे आणि चौकशी केल्याशिवाय हे जे फरार झालेले आरोपी त्यांचे धागेदोरे कसे हाती येतील? माफ करा पण ही केस आम्हाला टॉप प्रायोरिटीवर घ्यायला सांगितली। तरकीत बोललो का? नका करू म्हणजे नका करू। काय आमच्या लोकांच्या मनस्थितीचा विचार करा आणि तुम्हाला काय माहिती हवीच असेल सूर्याच्या आईला ताब्यात घ्या, चांगली 3rd डिग्री ट्रीटमेंट द्या, तिला सगळं माहीत असणार। जा तिच्याकडे काय मिळते का बघा। ठीक। आता सांगतो ऐका, तिची शिक्षा कधीच संपली होती पण तिच्या सामानात काय मानतात ती अंमली पदार्थ सापडले आणि तिची शिक्षा वाढवली। आम्हाला बी आताच पोलिसांकडनं कळलं। नाही तुम्ही आमच्यावर आरोप केले याचं दुःख नाही आम्हाला, पण आमच्यावर आरोप करायच्या आधी जावई बापूंच्या हल्ल्याला कोण जबाबदार आहे याचा तुम्ही विचार। असो, शेवटी तुम्ही बी तुमच्या आई सारख्याच वागलात। चांगले पांग फेडलेत आमच्या उपकाराचे। येतो। स्वतः केलेल्या पापांची फळं दुसऱ्यांच्या पारड्यात टाकणं हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला जमणार आहे डॅडी? धनु, तुला जे काही वाटलंय ना त्यातली एक न एक गोष्ट खरी आहे ग, पण हा माणूस ते कधीच सिद्ध होऊ देणार नाही। तुमची होईल तितकी चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न चालूच आहे, पण पेशंटची कंडिशन फार क्रिटिकल आहे। लवकर सर्जरी करावी लागेल। आपल्या भागामध्ये डॉक्टर साहनी हे एकमेव सर्जन आहेत की जी सर्जरी यशस्वी करू शकते। आपण कशाची वाट बघतोय? अहो इकडे सूर्या, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीये। पेशंट साधारण उपचाराला रिस्पॉन्स करत नाही, त्यामुळे आम्हालाही कळत नाही काय करावं ते। अहो काय बोलताय तुम्ही? पेशंटला बरं करणं काम आहे ना तुमचं। अहो मग दादाला बरं करा ना। वहिनी, वहिनी तू सांग ना यांना, ते बघ ना काय बोलतात, दादा रिस्पॉन्स देत नाहीये वगैरे, तू सांग ना त्यांना। वहिनी प्लीज दादाला वाचव, वहिनी प्लीज दादाला वाचव। तुळजा येतो मी। वहिनी तू काहीतरी कर ना प्लीज। हे बघा, तुम्हाला ना आता स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे हा। ही वेळ ना आपली परीक्षा घेणारी आहे ग। सूर्याची जखम फार खोल आहे, त्याचं खूप रक्त गेलेलं, इंटरनल ब्लिडिंग सुद्धा चालू आहे, त्यामुळे त्याची लवकरात लवकर सर्जरी होणं फार गरजेचं आहे। पुढच्या 6-7 तासात जर त्याची सर्जरी झाली नाही ना तर त्याचं वाचणं फार अवघड आहे। सिस्टर सिस्टर काय चाललंय? तुम्ही सगळे असे धावपळीत का? मॅडम पेशंटची तब्येत फारच बिघडत चालली आहे, त्यांचा श्वास फ्लक्च्युएट होतोय, बीपी स्टेबल नाहीये, प्लीज तुम्ही थोडा धीर धरा।
तुझं डॉक्टरांशी काही बोलणं झालंय का? दादाची तब्येत लयच खालवते. राजू अगं डॉक्टर आता सर्जरीत आहे. नाही म्हणलं ना तरी तासभर जाईल त्यांना कॉन्टॅक्ट करायला. पण मला अर्जंटली कॉल करा असा मेसेज पाठवलाय मी त्यांना. त्यामुळे ते फ्री झाले ना की मला लगेच कॉल करतील. वहिनी तू कर काहीतरी. दादाची तब्येत लयच बिघडत चालली. मला लय काळजी वाटते. डॉक्टर म्हणत होते की दादा काय ते सिरियस आहे. काही होणार नाही तुझ्या दादाला. मी आहे ना. तू फक्त विश्वास ठेव. वहिनी तू तू तुझे प्रयत्न करत राहा. मला माहितीये मला सरळत बसून नाही चालणार. मला माझे प्रयत्न करावे लागतील. आणि मला माहितीये माझ्या प्रयत्नांना कोण यश देईल. आली मी. गणपती बाप्पा तुला माहितीये ना माझी तुझ्यावर किती श्रद्धा येते. दादाला या संकटातनं बाहेर काढ. तू विघ्न हरतायस ना. तू सगळ्यांवरचे संकट दूर करतो. माझ्या दादाला ह्याच्यात वाचव. माझ्या दादानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही बाप्पा. तू बरं कर ना त्याला.